नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. ओम शिव कावरिया ट्रस्ट डोंबिवली आयोजित श्री विश्वकर्मा महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. धर्मप्रेमी अखिल विश्व ब्रह्मांडाचे रचिता भगवान श्री विश्वकर्माच्या कृपेने तसेच भगवान शंकर पार्वतीच्या सहवासात डोंबिवलीत संगीतमय विश्वकर्मा भगवान कथेचे आयोजन करण्यात आले होते. आज ह्या कथेची पूर्णाहुती झाली. या कथेची समाप्तीनंतर ओम शिवसाई विश्वकर्मा सेवा संस्थेतर्फे अध्यक्ष रामजी विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कथा समाप्तीनंतर भाविकांना 42 किलो म्हणजेच 1800 नग बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून वाटण्यात आले. या सर्व प्रसादाचा लाभ भाविकांनी भक्तगणांनी भक्तिमय पूर्ण वातावरणात घेतला. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्णमदन जाधव व इंद्रजीत शर्मा यांच्या पुढाकाराने व सहाय्याने श्री विश्वकर्मा महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. सागावेश्वर शिव मंदिर सागाव येथे 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत हे महापुराण कथा चालले. भगवान श्री विश्वकर्माचे परम उपासक व धर्मप्रचारक श्री विश्वकर्मा कथेचे प्रणेते परमपूज्य श्रद्धेय जयंतीभाई शास्त्रीजी महाराज सुरेंद्रनगर गुजरात यांच्या मधुर वाणीने सुश्राव्य कथा ऐकण्याचा लाभ भाविकांना मिळाला. विश्वकर्मा महापुराण कथा चालू आहे. इथे 15 तारखेला कलश यात्रा होती गावदेवी मंदिरपासून श्री सागावेश्वर शिव मंदिर येथपर्यंत. तर 15 तारखेपासून आता 21 तारखेपर्यंत कथा झालेली आहे. आज कथाचं समापन झालेलं आहे. लोकांनी खूप मोठ्या संख्येत सहभाग होऊन भाग घेतला आणि महाप्रसादाचा पण लाभ घेतला आहे. तर आज 21 तारखेला कथाचं समापन झालेलं आहे. श्री कर्णमदन जाधव यांच्या देखरेखीखाली आणि इथल्या सहकाऱ्यांनी खूप सहभाग केला आहे. खूप चांगल्या प्रकारे सहभाग केला आणि फार चांगली प्रतिक्रिया मिळाली. मी सगळे भक्तगणांचे आभार मानते की त्यांनी या कथेला येऊन मोठ्या संख्येत येऊन भाग घेतला आणि त्यांनी सहकार्य केलं. याबद्दल खूप खूप आभार. नमस्कार. श्री सागावेश्वर शिव मंदिरामध्ये विश्वकर्मा कथेचे आयोजन केले होते. आमचे मित्र श्री इंद्रजीत स्वामीजी जे ओम शिव कावडिया यात्राचे ट्रस्टी आहेत. गेल्या 7 दिवसापासून इथे भव्य दिव्य असं कार्यक्रम कथेचं आयोजन केलं होतं आणि रोज संध्याकाळी महाभंडाऱ्याचं पण आयोजन केलेलं होतं. महिला पुरुष मुलं यांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी. आणि आज 21 तारखेला हा कार्यक्रमाचं समारोपण होत आहे. आमचे राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम झालेला आहे. ह्या कार्यक्रमाला महिलागण पुरुष छोटी मुलं यांनी 7 दिवस खूपच उत्स्फूर्त एकदम पाठिंबा दिला. त्यांचं पण आम्ही धन्यवाद करतो. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.